दोघेही संघाने एक सूचना आहे बघा, आपले अतिरिक्त खेळाडू पाठवा इकडे. शेंडकरवाडी संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू मगाशी जो आला होता त्याला पाठवा. कोण आलंय आतमध्ये फलंदाजीला काही समजायला मार्ग नाही. हा लवकर पाठवून द्या. 2 चौकार आलेत मात्र ते 2 चौकार कुणी खेळले आमच्यापर्यंत आलं नाही का, फक्त आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय मात्र त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही. त्यामुळे 12वा खेळाडू चला पटकन या. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. उंचावून खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेट मधून शतरक्षक चेंडू खाली झेल टिपला जाईल आणि फलंदाज होतो बाद. पहिला धक्का मैदानावरती बसेल सोमेश्वर शेंडकरवाडी संघाला. घनश्याम कोलते आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. मात्र त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय एक मोठं यश, घवघवीत यश मिळालेलं आहे. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल स्वप्नील. अंकुश बाद झालाय. स्वप्नील न्यू बॅटर आपण पाहतो मैदानावरती दाखल झालाय. नवाज आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला बघायला मिळेल. स्वप्नील खरं तर पहिल्याच चेंडूचा सामना इथे मैदानावरती करणार आहे. धावफलक जर बघितला तर 8 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. याचबरोबर आपण पाहतोय स्क्वेअर लेगला फटका होता. शतरक्षक तैनात होता मात्र समोर चेंडू पडल्यानंतर दिशा थोडीशी बदलली चेंडूनं आणि शतरक्षकाला थोडी उलकवणी सुद्धा मिळाली. दोन धावा इथे प्राप्त होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे जातो. दुहेरी अंकामध्ये पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर दुसरी फेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वाईडेस्ट लॉंग ऑफ पुढे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण देखील तिथे बघायला मिळालं. एक सिंगल मिळेल. एका धावेनं 11 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण सगळेजण पाहतोय. सुरुवात चांगली अतिशय दर्जेदार झाली. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार खरं तर बघायला मिळाले. मात्र तिथून पुढच्या चेंडूंवरती आपण जर बघितलं ना तर घनश्याम कोलतेनं धावा रोखण्याचा प्रयत्न निश्चित मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. याचबरोबर सरळ बॅटनं डीप लॉंग ऑनला शतरक्षक बराचसा लांब आहे मात्र अडवण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय आणि चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार आणि याचबरोबर षटक देखील मैदानावरती संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती संपलं आणि धावफलकावरती पाहू शकता 15 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल तर दुसरं षटक आयुष कोलते गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 15 धावा. तर पॉवर प्ले मध्ये अतिशय सुंदर अशी सुरुवात सोमेश्वर शेंडकरवाडी संघाची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. राजा शिव छत्रपती क्रिकेट क्लब शेंडकरवाडी आणि लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे या 2 टीम मधली एक मोठी लढाई खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. हे क्रिकेटच्या मैदानावरचं युद्ध आहे खरं तर आणि निश्चित रंगतदार आपल्याला बघायला मिळेल. बॅक ऑफ लेंथ होता. खूप मागे होता चेंडू मात्र दिशाही भरकटलेला चेंडू होता. डाव्या स्टंप उजव्या स्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉल. खरं तर फलंदाज सुद्धा थोडासा नाराज असेल की आता इतका अखूट टप्पा होता की मोठा फटका त्यावरती निर्माण सुद्धा होऊ शकला असता. मात्र वाईट मिळालेला आहे. बोनस रूपी धाव मिळाली. एका धावेनं धावफलक सुद्धा 16 वरती जाऊन पोहोचलाय.
स्वप्नील ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस मात्र बराचसा खाली राहील. समरीन पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळतो. समजलेला नाहीये खरं तरी ते फलंदाज स्वप्नीलला. डॉट निर्धाव चेंडू मैदानात बघायला मिळतो. खरं तर 4 षटकांची मॅच म्हटलं की प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असतात. म्हणजे 4 षटकांमध्ये कुठलाही फलंदाज डिफेन्स खेळत नाही, तो आक्रमणच करण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा खूप मागे होता चेंडू. वाईट बॉल मुख्य पंच इथे निश्चित कळवतायत. आणि याचबरोबर एक वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला दिलेली आहे. आयुषला एक वॉर्निंग आलेली आहे की आता एक बाउन्स तू टाकलाय, पुन्हा तुला बाउन्सर टाकता येणार नाही. म्हणजे एका षटकामध्ये एक बाउन्सर चेंडू तुम्ही टाकू शकता. आणि अनेक गोलंदाज आपण पाहतो की त्याचा खुबीनं देखील वापर करतात. उंच आकाशात चेंडू फटका फसलेला आहे आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतो घनश्याम कोलते डाऊन दी बॉल. झेल टिपला. स्वप्नीलचा खेळ संपला. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. राजे शिव छत्रपती क्रिकेट क्लब शेंडकरवाडी. 17 वरती हा खतरा झालाय संघासाठी. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. बाहू ढोणे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. टॉस जिंकला आणि प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू असा निर्णय होता खरं तर पिसर्वे संघाचा. आणि बघायचं घेतलेला निर्णय आज यशस्वी करून दाखवायचा आहे. तर त्यासाठी मी सांगितलेले प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तितकेच मोठे करावे लागणार आहेत. प्रयत्नांची परिकष्टा आणि त्यातून तुमचं ध्येय तुम्हाला साध्य करावं लागेल. नो बॉल. षटकातला दुसरा बाउन्सर होता आणि त्याचा हा नो बॉल आहे. विश्लेषण तुम्हाला द्यावं लागणार आहे की आता पंचांनी एक हात बाहेर काढलाय, नो बॉल कशाचा आहे असे प्रश्न बऱ्याच वेळा आम्ही पाहतो खेळाडूंना पडतात. मात्र तुम्हाला एक वॉर्निंग दिली होती आधी की एका षटकात एक बाउन्स आणि तोही वाईड होता आणि अजून एक बाउन्सर टाकला तर तो नो बॉल घोषित होणार आहे. ही गोष्ट निश्चित आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एक आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 इथे वापरला पंचांनी. 21व्या नियमाचा वापर केला आणि आपण बघितलं तिथे त्या नियमामध्ये त्याचा निश्चित उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. अनेक पद्धतीने नो बॉल आपल्याला बघायला मिळतात. जवळपास 7-8 पद्धती आहेत नो बॉल देण्याच्या. जसं आपण पाहतो की फलंदाज बाद होण्याच्या 11 पद्धती आहेत. 11 पद्धतीने तुम्ही फलंदाजांना बाद देऊ शकता. आतापर्यंत 10 पद्धती आपण बघितल्या, मात्र 11वी पद्धत म्हणजे नियम होता टाइम आउट पद्धतीने फलंदाज बाद होतात. हे आपल्याला 2023च्या विश्वचषकामध्ये बघायला मिळालं. सुंदर फटका होता. गॅप मोठा आहे आणि चेंडू सरळ पोहोचतो सीमारेषा बाहेर. मिळतील 4 रन. चौकार. तर या चौकाराबरोबर धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचलं जाईल. धावफलकावरती 23 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका होता. खरं तर कार्पेट ड्राय होता. जमिनीला समांतर खेळला फटका आपल्याला निश्चित मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. स्विच हिट कमालीचा फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांमधून सरळ चेंडू सीमारेषा गाठेल. 4 रन. चौकार. या चौकाराबरोबर 27 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खर तर 42 नियमांनी हा क्रिकेटचा खेळ आपल्याला बघायला मिळतो. तो बांधलेला आहे 42 नियमांनी. 42 नियम आहेत ते मुख्य 42 आहेत, मात्र त्यामध्ये त्याचे पोट नियम सुद्धा आपण पाहतो बनलेले आहेत. हो काही सुंदर प्रयत्न होता. जागेवरती होता खरं तर. इथे झेल होऊ शकला असता, मात्र निसटलेला आहे. आणि एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना इथे आपल्याला बघायला मिळतं. हे जीवनदान किती घातक ठरेल, किती धोकादायक ठरेल पुढे पाहणं गरजेचं असेल. षटक संपलंय. आयुष्यचं जे बऱ्याच वेळ सुरू होतं आणि त्याचा संपलेला आहे. धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकात 15 होत्या. थोडीशी सरासरी कमी झाली या षटकामध्ये, मात्र अवंतर चेंडू बरेचसे आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे याही षटकात 2 चौकार आहे. पहिल्या षटकात 3 चौकार बघायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आला, शेवटच्या चेंडूवरती 1 चौकार आला. तर या षटकातल्या 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती चौकार आला. आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
क्रिकेटचं मैदान साक्षी, क्रिकेटचा इतिहास जर तुम्ही उलगडून बघितला, पानं उलगडून बघितली पाठीमागची, तर जीवनदानं किती घातक ठरली. रोहित शर्माला ज्यावेळेस रोहित शर्मानं 264 धावा ज्या बनवल्या, त्यावेळेस 2 जीवनदानं त्याला मिळाली होती. एक 4 धावसंख्येवरती झेल सुटला होता, त्यानंतर 23 वरती पुढे झेल सुटलं. आणि एक मोठं रेकॉर्ड्स क्रिकेटच्या मैदानावरती खरं तर उभं राहताना आपल्याला बघायला मिळालं. षटक क्रमांक 3 सुरू झाले आणि 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अभि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतो. वेग अजिबात नाही. रणपे जर बघितला तर 2 ते 3 पावलांचा रणपे, मात्र टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो तो चेंडू बाहेर घेऊन जातो. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी साकारायचा प्रयत्न आहे. हलक्या हातानं पॉइंटला खेळायचं होतं, मात्र बॅट आणि चेंडूचं कुठे संपर्क नाहीये. तिथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतो. नियंत्रित गोलंदाजी काय असते या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळाले. फटका फसलाय उंच आकाशामध्ये, मात्र नो मॅन्स लँड मध्ये तो पडलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, बराचसा दूर होता. खरं तर आयुष अडवण्याचा प्रयत्न करतोय. बॅकअप घनश्यामचा होता पाठीमागून. आणि पुढे आपण पाहतो 2 धावा निश्चित धावून घेतलेल्या आहेत आणि 2 धावींच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचलाय. 30 धावा धावफलकावरती पूर्ण होताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचबरोबर सरळ बॅटनं बॅक टू बॉलर खेळायचा होता. लॉंग ऑन मध्ये झेल टिपला गेलाय आणि फलंदाज होतो बाद. आणखी एक मोठा धक्का बसेल इथे, मला वाटतं नवाज बाद झालाय आणि बघायचे आता त्याची जागा घेण्यासाठी कुठला नवीन फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. तर पाहिजे आपल्याला मयूर हा नवीन फलंदाज मैदानावरती इथे दाखल होणार आहे. कशा प्रकारे कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 3ऱ्या क्रमांकाचं षटक आहे. 4 षटकांची मॅच आणि इथून पुढे अजूनही आपल्याला 3 मॅच खेळायच्यात आणि जवळपास 4 वाजलेले आहेत. बॅटची कड होती, पायाचाही वेध होता खरं तर, मात्र धाव घेतली नाही. नकार कळवला नॉन स्ट्राईक वरून भाऊ ढोणेनं. त्याचा साफ नकार होता धावेसाठी. रिक्स घ्यायची नव्हती कारण अजून एक षटक पुढे आहे. मला वाटतं संपलं आता. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर आपण बघितलं ना, पहिल्या 2 षटकांमधली सरासरी, म्हणजे पहिल्या षटकात 15 आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा थांबल्या आणि या षटकात आपण बघितलं तर बऱ्याचशा धावा रोखल्या गेल्या. म्हणजे 28 या षटकात किती आल्या? फक्त 2 धावा अभिनं खर्च केलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी अभिची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. डाऊन दी बॉल, डाऊन दी ग्राउंड होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतो पुढे निश्चित तैनात आहे. एक सिंगल तिथे मला ते 2 मिळाल्यात आणि 2 धावींच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचलाय. 32 धावा धावफलकावरती आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटची सुरुवात असेल किंवा क्रिकेटचं मोठं भांडार आपल्याला निश्चित माहीत आहे. म्हणजे 16व्या शतकापासून खरं तर या क्रिकेट खेळाला सुरुवात झालेली आहे. जर आपण बघितलं आज या क्रिकेटच्या खेळाला जी प्रसिद्धी मिळालेली आहे, आज भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर हा क्रिकेटचा खेळ आपल्याला बघायला मिळतो. जसं की आज टेनिस क्रिकेटला सुद्धा चांगले दिवस आलेले आहेत. जसं IPL आपल्याला बघायला मिळतं आणि टेनिस क्रिकेटची सुद्धा IPL आपल्याला अगदी थोड्या दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे इतकं मोठ्या उंचीवरती हा टेनिस क्रिकेटचा खेळ सुद्धा आता पोहोचलाय आणि ग्रामीण भागातून सुद्धा अनेक चांगले खेळाडू घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मात्र चांगले खेळाडू असेच घडणार नाही, त्यासाठी सराव, मेहनत या गोष्टी खरं तर मैदानावरती तुम्हाला सातत्यानं घ्याव्या लागणार आहेत. थोडासा शफल होता, मात्र वाईड लाईनच्या बाहेरच्या, आउटर लाईनच्या बाहेरून चेंडू होता आणि मुख्य पंच आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे घोषित करणार आहेत. एक अवंतर स्वरूपाची धाव मिळाली, बोनस रूपी धाव आणि धावफलकावरती पाहू शकता 35 धावा, 35 रन ऑन बोर्ड. बॅटर रिच टू बॉल, पाठलाग होता चेंडूचा, रिच मध्ये नाहीये बॉलच्या. इथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय.
सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज राहुल राहुल कोलते अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. दिशा भरकटला जाईल. व्हाईट बॉल इथे पंच निश्चित घोषित करणार आहेत. सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकात देखील राहुलच्या आपल्याला बघायला मिळते. मोठे फटके आले नाहीत, मात्र सातत्यानं तो दिशा भरकटतोय. इथे व्हाईट बॉल पुढा पंचांनी घोषित केलाय आणि या षटकातला लागोपाठचा दुसरा तर एकूण 3 चेंडू खराब आहेत या षटकामधले. इथे मात्र अवंतर धावेंचा सिलसिला इथे जारी आहे. याबरोबर स्टेप आउट करून खेळायचा होता उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन, व्हेरी गुड कॅच, झेल टिपला आणि फलंदाज होतो बाद. इथे मला वाटतं बाहू डोनेला परतावं लागेल, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो महेश. 37 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झालेत. तर शेवटच्या आणि अंतिमच्या षटकातले काही चेंडू आता बाकी आहेत. फक्त एक चेंडू टाकायचा आहे फक्त शेवटच्या षटकामधला. चला फलंदाज थोडी घाई करा, कारण इथून पुढे अजून 3 मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यानंतर दुसरी फेरी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि एक इनिंग झाली की आपण लगेच काय लॉट्स पाडायचे ना, लॉट्स पाडणार आहे आपण. त्यामुळे संघनायकांना विनंती करतोय, सासवड रॉयल संघाचे संघनायक, निरा संघाचे संघनायक आणि कामथडी संघाचे संघनायक आणि याच्यातला विनर संघ, म्हणजे ते विनर चिठ्ठी आपण टाकून देऊ. जो संघ विजय होईल तशी मॅच आपल्याला पुढे बघायला मिळेल. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. एक अवंतर स्वरूपाची धाव मिळते, तर धावफलकावरती 38 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला संघनायक या पटकन. सासवड रॉयल संघनायक या, कामथडी संघाचे संघनायक, निरा संघाचे संघनायक आणि या सामन्यातला विजेता असे 4 संघ यानंतर आपल्याला पुढे बघायला मिळणार आहेत. आणि या 4 संघांमध्ये दुसरी फेरी म्हणजे 2 मॅच दुसऱ्या फेरीच्या बघायला मिळतील आणि त्यानंतर शेवटची मॅच दुसऱ्या फेरीतील 2 विजेते संघ आपल्याला आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळताना बघायला मिळणार आहेत. बराचसा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, थोडासा खाली राहिलेला चेंडू आपण पाहतो, मात्र इथे फलंदाज बाद होणारे धावबादच्या स्वरूपामध्ये. 6वा गडी गमवलाय आणि याचबरोबर पहिली इनिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये संपली गेली. बनवल्या गेल्यात 38 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 39 धाव्यांची आवश्यकता आहे. लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे संघाला 39 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. तर चला क्षेत्ररक्षणासाठी राजे शिव छत्रपती क्रिकेट क्लब शेंटकरवाडी संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. निरा संघनायक, चला निरा संघाचे संघनायक. अडोतीस झाल्यात, 39 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 39 धाव्यांचं टार्गेट आहे. चला सलामीवीर, चला पटकन आतमध्ये. लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण सजलं जाईल. राजा शिव छत्रपती क्रिकेट क्लब शेंटकरवाडी संघाचं आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजलं जाईल आणि मॅचला मात्र सुरुवात मैदानावरती होईल. एक नवीन बॉल द्या आतमध्ये.
लॉट्स पाडतोय आपण. पुढच्या 2 मॅचचे लॉट्स या ठिकाणी पाडले जात आहेत. कोणत्या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होणार आहे हे आपल्याला निश्चित इथून कळेल. तर पहिली मॅच कोणाची आहे? सासवड रॉयल्स आणि या सामन्यातला विजेता. म्हणजे अशी मॅच आहे ती. आपण ठरूयात किती मॅच दुसरी घ्यायची. तर यानंतरची मॅच आपण घेऊयात कामथडी आणि नीरा या 2 टीम मध्ये पुढची मॅच आपण घेऊ. आणि पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतो एक गगनचुंबी षटकार अविनाशच्या बॅटमधून करतरी आपल्याला. चला संगनायक कामथडी आणि नीरा संगनायकांना विनंती असेल. टॉस होतो इथे. सन्माननीय दिलीपजी थोपटे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करणार आहे. नीरा संघाचे संघनायक आणि कामथडी संघाचे संघनायक जिथे टॉस बॉक्स आहे तिथून आपण नाणेफेक करणार आहे. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय तुषारवरती आक्रमण झालेलं आहे आणि षटकारानं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. कोलर टप्प्याचा चेंडू होता. चांगला बॉटमहँडचा वापर देखील आपल्याला बघायला मिळाला. फेक थोडी अस्तव्यस्त आहे आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने इथे धावून घेतलेल्या आहेत. अविनाश कटके आणि प्रतीक देवकर ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. पहिलं षटक तुषार आणि तुषारचं स्वागत मात्र पहिल्याच चेंडूवरती षटकारानं झालेलं आहे. याचबरोबर थोडासा इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न उंच आकाशामध्ये चेंडू. वाह काय कमालीचा झेल इथे बघायला मिळालाय. फलंदाज अविनाश कटके होतो बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसेल लक्ष्मी माता क्रिकेट क्लब सर्वे संघाला. खर तर उलट्या पावलांना माघारी जायचं होतं आणि चेंडूकडे सुद्धा आपण पाहतो त्याचं लक्ष शेवटपर्यंत नजर त्यानं चेंडूवरती ठेवली आणि एक सुंदर असा झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्या सगळ्या क्रिकेट रसिकांना बघायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक हे खरं तर आणि पॉवर प्लेच्या षटकात कुठेतरी थोडेसे हवेतून फटके खेळायचे प्रयत्न मैदानावरती होते मात्र चेंडूला लांबी अजिबात मिळाली. उंची खूप होती. तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अभि कोलते आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती 8 धावा. हो आल्या बरोबर. इथे मात्र स्क्वेअर लेगला चढवलं आक्रमण. चेंडू पाठवला सरळ सीमारेषा बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड षटकार. षटकाराची मोहोर इथे उमटलेली आहे आणि धावफलक सुद्धा आपण पाहतोय षटकारा बरोबर पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. काय सुंदर फटका होता. खरं तर आधीच थोडासा पुढे आला चेंडूच्या लाईन मध्ये आपण बघितलं स्क्वेअर लेगला एक ताबडतोड तडाखा त्याच्या बॅटमधून इथे बघायला मिळाला. पुढा एकदा कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. 2 क्षेत्ररक्षकांमधली धरी होती खरं तरी. जसा सुईमधून आपण दोरा होतो ना असा फटका इथे बघायला मिळाला आणि चेंडू सीमा पार. 4 रन चौकार येईल तर चौकाराबरोबर 18 धावा धावफलकावरती पूर्ण होताना बघायला मिळतील. जशास तसं प्रत्युत्तर इथे मिळालेलं आहे. 2 चेंडूंचा सामना केला खरं तर आल्याबरोबर अभि कोलतेनं आणि एक षटकार आणि त्यानंतर एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला इथे बघायला मिळालाय. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा त्यानं उचललेला आहे आणि आम्ही कायम सांगतो की पॉवर प्लेची षटकं ही खूप जबाबदारीची असतात ती गोलंदाजांसाठी. तर फलंदाजांना मात्र धावा मिळून देणारी ती षटकं असतात. सापडत नसेल तर जुना चेंडू द्या आतमध्ये का नवीन घ्यायचा आहे. नवीन द्यावा लागेल. नवीन बॉल घ्या आणि चला सामन्याला सुरुवात करा. आणि जर सापडलाच मध्ये तर तो मॅच बॉल आपण आतमध्ये देऊयात.
आयोजक कमिटी जर असेल तिथे कोणी तर बघा, चेंडू जवळच असेल कुठेतरी. धावफलकावरती 18 धावा आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये अजूनही मार्गस्थ आहे. एक विकेट मिळाली, खरं तर महत्वपूर्ण विकेट या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली. यावेळेस अखूड टप्प्याचा होता. खूप मागे चेंडू खरं तर बघायला मिळाला. तीनही स्टंप सोडून देत चेंडूच्या लाईनमध्ये मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. अभिचा मात्र कनेक्शन जुळवता आलं नाही या फटक्यामध्ये. निर्धाव चेंडू बरोबर षटक मात्र संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे संघाचा धावफलक इथे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज महेशच्या हाती सोपवलाय चेंडू. षटक क्रमांक 2 ची दिली त्याच्यावरती जबाबदारी आणि बघायचे त्या जबाबदारीनं कशा प्रकारे तो कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ते साकारणार आहे. एकदा का खांद्यांवरती जबाबदारी पडली की मग तुम्हाला कारण सांगता येत नाहीत आणि कारण सांगूनही त्याचा उपयोग होत नाही. तुम्हाला जबाबदारी पडली की कामगिरी करावीच लागते. इथे जबाबदारी पडलेली दुसऱ्या षटकाची आणि तिथे दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस सुंदर फटका होता प्रतीक देवकरच्या बॅटमधून. चेंडू सरळ पोहोचलाय लॉंग लेग सीमारेषा बाहेर. 4 रन. चौकर येतोय. चौकाराबरोबर धावफलकावरती देखील वाढ होताना आपल्याला बघायला मिळते. पुढे पोहोचलाय धावफलक. 22 धावा धावफलकावरती पूर्ण होताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाचा मार्ग इथे निश्चित शोधण्याचा प्रयत्न फलंदाजांचा मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. आज खरं तर तुम्हाला स्वतःला मैदानावरती सिद्ध करून दाखवावं लागणार आहे आणि आज तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर यानंतर तुम्हाला हे जग प्रसिद्ध देखील करेल. मात्र आधी स्वतःला सिद्ध करणं फार गरजेचं असतं, कारण नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही. ते स्वतःच्या मनगटावरती स्वतःच्या बळावरती तुम्हाला निर्माण करावं लागतं, कारण ते कुणाकडून उसणं मिळत नाही. त्यामुळे स्वतःचं कर्तृत्व इथे सिद्ध करून दाखवणं फार गरजेचं असेल. एक सिंगल स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न करत बघायला मिळाला आपल्याला. याआधीच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं की अतिशय चांगले स्विच हिटचे फटके आपल्याला बघायला मिळाले होते आणि आज क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती सुद्धा अनेक चांगले फटके आपल्याला बघायला मिळतात. उंच आकाशामध्ये लांबी मात्र मिळाली नाही आणि क्षेत्ररक्षक मात्र डाऊन दी बॉल. जेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. इथे दुसरा धक्का मैदानावरती बसला गेलाय लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे संघाला. अभि कोलते होतो बाद, तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल घनश्याम कोलते. अविनाश कटके बाद. प्रतीक आणि घनश्याम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथून पुढे संघाचा डाव त्यांना सावरायचा आहे. 23 धावा धावफलकावरती आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहेत आणि पाठलाग जो करायचा आहे तो 38 झालेले आहेत. मला वाटतं 39 आहेत ना. 39 धाव्यांचा पाठलाग तुम्हाला मैदानावरती करायचा आहे. त्यामुळे निश्चित इथे प्रयत्न दरम्यानच्या काळात उपस्थित होत आहेत. सन्माननीय अधिक दादा थोपटे यांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत करतो.
चौकाराला अतिशय सुंदर असा फटका होता, जमिनीला समांतर खेळत आपण बघितलं. धावफलक पुढे जाईल. 29 धावा या चौकाराबरोबर इथे पूर्ण झालेल्या आहेत. तर षटक क्रमांक तिसरं मैदानावरती सुरू होईल. यादीच्या षटकात महेशनं सुद्धा आपण बघितलं बऱ्याचशा धावा खर्च केले. 2 चौकार बघितले आपण त्या षटकामध्ये, मात्र एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवली. अंकुश गोलंदाजी मार्कवरती आहे आणि बघायचं आता धावसंख्येवरती अंकुश त्याला ठेवावं लागणार आहे. स्विच हिटचा फटका होता, गॅप मध्ये खेळलाय आणि सरळ पोहोचला टीप थर्डमॅनला. चेंडू सीमारेषा बाहेर, 4 रन. आज दुसरा दिवस आपण पाहतोय श्री काळभैरवनाथ चषकाचा आणि अनेक मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळत आहेत. 6 दिवसीय क्रिकेटचा सोहळा आहे. चौकार आलाय आणि चौकाराबरोबर धावफलक सुद्धा पुढे जाऊन पोहोचला. 33 धावा धावफलकावरती आणि याच षटकाराबरोबर, षटकार की चौकार बघायचंय मला वाटतं. चौकार इथे बघायला मिळाला आणि मात्र अजूनही 2 धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. प्रतीकच्या बॅटमधून खरं हा फटका आपल्याला इथे बघायला मिळाला. आणि काय झालंय, पुढच्या सामन्याचा नाणेफेक झालेला आहे. नीरा आणि कामथडी या 2 टीम मध्ये पुढची मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. टॉस कामथडी संघाने जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या चौकाराबरोबर सामना संपवलाय. लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल, मात्र गाठ पुढे सासवड रॉयल संघ समेत पडणार आहे. दुसऱ्या फेरीतला तो दुसरा सामना आहे सासवड रॉयल्स आणि या सामन्यातला विजेता अर्थात लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे. कामतडी संघ चला आपली 11 खेळाडूंची मोठी फौज घेऊन आता क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल व्हायचंय आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहे. ज्यांच्या शुभ हस्ते आपण देतो या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच सन्माननीय अधिक दादा थोपटे यांच्या शुभ हस्ते सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय अभि कोलते ठरला या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. या अभि इथे आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. एक मेडल, एक मेडल देऊन या ठिकाणी निश्चित सन्मानित केलं जाईल. तर कामथडी संघ आपण पाहतो क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतो मैदानाच्या आत. मोठी तगडी टारकास्ट असणारा संघ कामथडी आपण पाहतो. टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे. तर नीरा संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रण दिले आणि नीरा संघाकडे सुद्धा एक मोठी फलंदाजीची फळी आहे. त्यामुळे बघायचंय प्रथम बॅटिंग करताना 4 षटकांमध्ये एक मोठी धावसंख्या निश्चित उभारायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतील. तर चला 2 सलामीवीर नीरा संघाला देखील विनंती असेल की आपले 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला चला फलंदाज चला. नीरा संघ विनंती असेल आपल्याला आपले 2 सलामीचे फलंदाज